रौप्यमहोत्सवी वर्षात भक्तीचा जयघोष. श्री संत सावता महाराज दिंडीचे लोणंदहून आळंदीकडे प्रस्थान. 25 वर्षांची अखंड वारी परंपरा. वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा पूर्णपणे मोफत. पंढरपुरात भक्तनिवासाची ही व्यवस्था. लोणंद तालुका. खंडाळा. प्रतिनिधी बाळ लोणंदकर. टाळ मृदंगाचा गजर, मुखी हरिनाम आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने भारलेले वातावरण. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणंद येथील श्री संत सावता महाराज दिंडीचे सावता महाराज मंदिरातून भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाले. यंदा दिंडीचे रौप्यमहोत्सवी अर्थात 25वे वर्ष असल्याने या प्रस्थान सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्री महेश अमृत क्षीरसागर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली आणि भक्तिमय वातावरणात दिंडीला शुभारंभ झाला. वारकऱ्यांकडून 1 रुपयाही खर्च नाही. दिंडी प्रमुख हरिभक्त परायण श्री सुधाकर महाराज क्षीरसागर, मांढरदेव यांनी दिंडीच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा दिंडीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून कोणताही खर्च घेतला जात नाही. वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा श्री संत सावता महाराज सेवाभावी संस्था, लोणंद यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एवढेच नव्हे, तर पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी भक्तनिवासाची विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्वर्गीय अमृतअण्णा क्षीरसागर यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष. स्वर्गीय अमृतअण्णा क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या या दिंडी परंपरेला यंदा 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी श्रद्धा आणि सेवाभावातून सुरू केलेली ही दिंडी आज रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत असून, वारकरी संप्रदायातील सेवाभावाची परंपरा अधिक दृढ करत आहे. 25 वर्षांची अखंड परंपरा. वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा. अनमुखी अखंड हरिनाम. चहा नाश्त्यापासून स्वतंत्र स्नानगृहापर्यंत चोख व्यवस्था. दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः महिला वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतंत्र स्नानगृह आणि स्वच्छतागृहाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी दिंडीतील प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. अनेक सेवाभावी हातांचे मोलाचे योगदान. या दिंडीच्या आयोजनासाठी श्री दिनकर दादा दहिफळे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नांदेड, श्री स्वप्नील क्षीरसागर, श्री दीपक दादा शेळके, श्री अतुल डोईफोडे, श्री अनिल नाना रांजणे, सौ वैशाली भोसले, श्री रामचंद्र जाधव, सौ भारती राऊत, श्री भाकर झांजुर्णे, श्री मोहन जेधे आणि श्री सुभाष शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री महादेव बंडा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे. दिंडी यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. चौकट 25 वर्षे सेवा, श्रद्धा आणि समर्पणाची. स्वर्गीय अमृतअण्णा क्षीरसागर यांनी सुरू केलेली दिंडी आज रौप्यमहोत्सवी वर्षात पोहोचली आहे. वारकऱ्यांकडून कोणताही खर्च न घेता भोजन, पाणी, निवास, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची सेवाभावी परंपरा कायम राखण्यात आली आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विद्या सेवा. लोणंदच्या सावता महाराज मंदिरातून झालेली ही दिंडी टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठलभक्तीचा उत्साह घेऊन आळंदीकडे मार्गस्थ झाली. रौप्यमहोत्सवी वर्षातील हा सोहळा लोणंदच्या ज्ञातिकारी वारकरी परंपरेतील एक संस्मरणीय अध्याय ठरला आहे. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.